अमर स्पोर्ट्स कासने संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दळवी स्मृती चषक 2026 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच भाऊ पाटील आणि लारा सर आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक रंगादर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि मागच्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स राहिला होता, वन साइड मॅच, कारण की सुरुवातीला 80 धावांचं लक्ष्य ठेवलं आणि नक्कीच डिफेन्स देखील केला आणि एक पहिला विजेता म्हणून आपण बघितलं होतं या स्पर्धेचं। आणि आता दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आपण बोलत आहोत जिथे नाणेफेकी झालेली आहे आणि प्रथमतः शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठाकूरपाडा टीम संघाने। तर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची साईकृपा डुंगे टीम। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेच्या माध्यमातून ही आपण स्पर्धा पाहतोय। आयोजक आहेत अमर स्पोर्ट्स कासने आणि येणारे जे संघ आहेत आजच्या दिवसभरामध्ये जे संघ खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये आई गावदेवी वडघर, एजी स्पोर्ट निंबवली, त्याचबरोबर बालाशेठ प्रतिष्ठान भिनार, न्यू मिलन पायगाव या 4 संघांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे। त्याकरिता सध्या वडपे येथे झालेली ट्रॅफिक जी आहे, भरपूर मोठा ब्लॉक आहे, तर येणारा रस्ता जो असेल उत्तम सावध मार्ग आपण आलं तर भरपूर चांगलं वाटेल, कारण की लवकर पोहोचणार आपण। पूर्णपणे जाम झाला आहे, मुंबई नाशिक हायवे जी आहे पूर्णपणे जाम झाली आहे, तर येणाऱ्या सर्व संघाने आपण सावध नाका या परिसरातून यायचं येताना। चला आपण मॅचच्या दिशेने जाऊया। आपण मोठा मॅच आहे, एक सामना जिंकलाय आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे सुरू होत आहे। कॅप्टन विजेंद्र ठाकरे फिल्डिंग सेट करताना विकेट कीपर आपण पाहतोय आणि गोलंदाज संजय ठाकरे आज अलग तेवर पाहायला मिळत आहेत। गोलंदाज संजीव ठाकरेच्या माध्यमातून सलामीची जोडी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये विनोद आणि राकेश ही जोडी तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात पॉवर प्ले प्रथमतः आपण पाहतोय की शॉट थर्डमॅन शॉट फाईंड, एक 2 शतरक्षक आपण पाहतोय विकेट कीपरच्या मागे आहेत। त्याचबरोबर गली पॉइंट, एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मिठापूर शतरक्षक तैनात आहे आणि पहिला चेंडू राईट मोर द विकेट, पहिला चेंडू टॅप केलाय, शतरक्षक आहे तिथे। कालुराम चांगली फिल्डिंग करताना एक सिंगल धाव आली आहे। सुरुवात चांगली करताना आपण पाहतोय फलंदाज विनोद भगत, पहिली धाव स्कोर कार्डवर लावली गेली आहे। वेलकम शांताराम भोईर, 12वा खेळाडू म्हणून अनेक वर्ष सातत्याने ते श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघासाठी राहिलेले आहेत आणि आमचे सल्लागार भिवंडी ग्रामीण फुटबॉल संघटनेचे दत्ता तरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। आज चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे, लेग स्टंपच्या बाहेर। भाऊ पाटील सरांचा वाईटचा इशारा येतोय। मॅन फ्रॉम खारबाव, फार मोठा क्रिकेट गाजला आहे, मोठा फटका ऑन साइडला, क्या बात आहे। समोर किती मोठा संघ आहे त्याला काही महत्व नाहीये। फलंदाजाच्या माध्यमातून राकेशने सांगितलंय मात्र मला माझ्या संघासाठी धावा बनवायच्या आहेत आणि अटॅक सुरू झाला मैदानाच्या हातामध्ये। ज्या संघाने सकाळच्या मॅच मध्ये 80 धावांचा टार्गेट ठेवलाय आणि त्या संघासमोर आपल्याला मोठ्या धावा बनवायच्या आहेत, त्याच उद्दिष्टाने ही फलंदाजी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते आहे। आणि आता सुरुवात षटकाराने झाली आहे, धावा फलकावर लागलेल्या आहेत त्या 8 धावा। हडलका मनोहर केने, शिवनेरी आमने टीम आपली रजा घेताना गिरीश वलंज यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजनाला खास करून स्पेशली पंचांना अल्पेश गायकवाड सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। गिरीश सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे।
पुढचा चेंडू सुंदर असा हा ड्राईव्ह शतरक्षक आहे संतोष चेंडूला उचलते तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. भिवंडी ग्रामीण पोटीबल संघटनेचे लॉट कमिटी सदस्य प्रमोद भोईर शेलूमाता वर्ल्ड संघाचे उत्कृष्ट गोलंदाज ते सध्या युट्यूबशी जोडलेले आहेत. नुकत्याच आपण बघितली त्यांची स्पर्धा डे नाईट संपन्न झाली होती आणि खऱ्या अर्थाने आयोजनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. सुंदर असं आयोजन केलं होतं. नाईट फॉर्मॅटमध्ये सर्व भिवंडी तालुक्यातील फोर्टीप्लसच्या खेळाडूंना खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आला होता. त्याने संपूर्ण या आयोजन कमिटीला अमर स्पोर्ट कासने टीम संघाला नाना गोंधली त्याचबरोबर भगवान शेठ भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे प्रमोद भोईर. आणि स्पेशली मैदानामध्ये त्यांचे मित्र परम मित्र गणेश ठाकरे सध्या मैदानामध्ये आहेत. त्यांना देखील शुभेच्छा दिल्यात आणि अर्धशतक मागच्या मॅचमध्ये झळकवलं होतं संजू ठाकरे यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर इथे चौकार आलेला आहे. धावसंख्या 13 धावा 13. संजय ठाकरेचं समाचार घेताना आपण पाहतोय फलंदाज विनोद भगत आणि राकेश पाटील. पुढचा चेंडू हा स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये चाललाय चेंडू मात्र चेंडू अडवला गेलाय. सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळाली तिथे आणि थ्रो ए पर्यंत 2 धावा देखील कंप्लीट करताना आपण पाहताय. थोडासा वाईट थ्रो देखील आला होता मात्र चांगला बॅकअप पाहायला मिळाला आणि पंचांचा 1 शॉटचा इशारा आलेला आहे. भाऊ पाटील तीक्ष्ण नजर पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 14 धावा 14. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू तर पहिला पॉवर प्लेचा षटक नक्कीच षटकार चौकार पाहायला मिळाला मात्र कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली संजय ठाकरेच्या माध्यमातून. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वडगर आणि त्यांच्या अगेन्स्ट एजी स्पोर्ट निंबवली. आज संदेश वखारे यांचा गावचा संघ देखील भिनार खेळणार आहे या स्पर्धेमध्ये. बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. कम्मालीचा क्रिकेट. सुरुवातीलाच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच घेतला जात आहे. तुम्ही पाणी बिंदास घ्या मात्र षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये घ्या. आता गोलंदाजीमध्ये लेफ्ट आर्म गोलंदाज मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती संतोष ठाकरे यांच्या माध्यमातून आणि मागच्या मॅचमध्ये धावसंख्या देखील चांगली उभारली होती. मात्र 1 मॅन आर्मी संजय ठाकरे नो डाऊट दिवसभर चर्चा होईल. यस गोलंदाज तयारी करताना आणि स्ट्रायकिंगवर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील फलंदाज राकेश पाटील. सुरुवात करायची होती पहिल्या चेंडूपासून अटॅक मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर असा वेंगम दृश्य समोरच पाहतोय आपण. हिरवीगार झार समोरच आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष गोलंदाज चांगली सुरुवात करताना डॉट चेंडूने आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली चुकी होणार नाहीये आणि राजू जबरदस्त झेल पकडताना इथं विकेट मिळतोय पहिला ठाकूरपुरा टीम संघाला. विजयजी लगेच आपल्यासोबत जोडलेले आहेत. विजय गुलवी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एजी स्पोर्ट निंबोली टीम संघाचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि सोबतच आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे शरदजी हलके साहेब देखील जोडलेले आहेत आपल्यासोबत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अमर स्पोर्ट टीम कासने टीम संघाचे कॅप्टन आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महेशजी दळवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लक्षात घ्या प्रत्येक संघाच्या कॅप्टनने आपला एखादा खेळाडू एक्स्ट्रा असेल तर तुम्ही नक्कीच पाठवून द्या. 12वा खेळाडू कंपल्सरी ठेवा आपण. बक्षीस चांगले आहेत या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज आहे. सिरीज आहे
ते नेहमीच असतं, मात्र या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच 6 पारितोषिक आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच डुंगे टीम कॅप्टन लक्षात घ्या, आपण या गोष्टी आपण आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचे. इथे हलकंसं मिस जज पाहायला मिळतो विकेट किपरच्या माध्यमातून. त्याच्यावर आलेली ही एक सिंगल धाव पाहतोय आपण. पुन्हा एकदा आपल्याशी जुळताना भगवान शेठ भोईर साहेब आपल्या सोबत जुळलेले आहेत या व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सोबत काही पाहुणे देखील आपल्याला पाहायला मिळतात या व्यासपीठावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आही चेंडू चाललाय डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतो या षटकामध्ये. फक्त एकच धाव आली आहे. 3 चेंडू डॉट आणि 1 विकेट. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. इथे आपण पाहतो की चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा एकच सिंगल धाव घेतली गेली आहे. म्हणजे षटक समाप्त झालेला आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली आहे धावफलकावर अल्पेश सांगत आहे की 16 धावा, 16. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. पहिल्या 2 षटकापर्यंत धावा बनत नाहीयेत. समोर श्री अष्टविनायक ठाकूरपड टीम संघाचा विचार केला 7 ते 8 फलंदाज टीम मध्ये खेळत आहेत आणि कमालीचं खेळत आहेत या चालू हंगामामध्ये. त्या संघाबरोबर जेव्हा आपण खेळतो तेव्हा चांगली धावसंख्या उभारणं फार महत्त्वाचं आहे. आता ट्रम्प कार्ड गोलंदाज आपण पाहतोय गणेश ठाकरे षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता आपण पाहतोय. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल की चांगली फलंदाजी होईल. हमारे बीच रमेश जी ढोंडिया साहब जुड़ चुके, आपका हार्दिक स्वागत है. विंडोज इंटरनेशनल कंपनी के ओनर है, आपका हार्दिक स्वागत है सर, वेलकम. रमेश जी ढोंडिया साहेब आपल्या सोबत जोडलेले आहेत. विंडोज इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम साहेब. आजचा दुसरा दिवस आहे आणि तिसरा सामना पाहतोय. आजच्या दिवसात 7 मॅचेस कंप्लीट करायचे आहेत. तो सो रिक्वेस्ट आपण जास्त टाइमपास घेऊ नका. कालच्या दिवसातील एक मॅच आहे भावाले आणि आजच्या दिवसातील एक मॅच, म्हणजे 8 मॅच टोटल होणार आहेत. संतोषजी भकरे साहेब उपस्थित झालेला आहे, ग्रामसेवक निंबवली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भाकरे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू, सुंदर असा हा ड्राइव्ह, स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट मध्ये हलकसा मिस फील्ड, मात्र एकच धाव घेतली जात आहे. चांगली गोलंदाजी पाहतो. तिसऱ्या षटकामध्ये देखील गणेश ठाकरेच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. संतोषजी भाकरे साहेब आपण पाहतोय या व्यासपीठावर, ग्रामसेवक त्यांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू, हा चेंडू पाहतोय की आपण गदी नो बॉल टाकलेला आहे, म्हणजेच इथून एक्स्ट्रा धाव इथे ऍड होते आणि आता फ्रीट असेल. अजय गगेजी उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढच्या दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. निंबोली टीम संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. वडगड टीमचे कॅप्टन आपण या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट केला चेंडूला. कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. मागच्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ झाला होता आणि याही मॅच मध्ये चांगला खेळताना सर्व खेळाडू आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली होते, गोलंदाजी चांगली होते आणि कॅच पोझिशन अतिशय जबरदस्त उत्तम. राजूने मागचा कॅच अतिशय जबरदस्त पकडला होता. गणेश
आता सुंदर असा हा ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह पाहतोय आणि चेंडू चाललाय अगदी समोरून चेंडू टर्न होताना आपण बघितला. थोडस आउटफील्ड खराब आहे आणि त्याचं कारण हा चेंडू सीमा पार येते चौकार. वेलकम वेलकम आगमन होत आहे. खुशी एंटरप्राइजेस आई गावदेवी वडगड टीम संघाची संपूर्ण टीम इथे उपस्थित झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राजू पाटील त्याचबरोबर दीपक पाटील आपण सर्वांनी व्यासपीठावर यायचं आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता चेंडू हवेमध्ये झाली आहे चुकी. मला वाटतं जैन तिथे होते आणि त्यांच्या हातून ही झेल सुटली गेली आहे. जैन तरे होते तिथे आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि धावफलकावर धावा 24 धावा आपण पाहतोय. सर्वच खेळाडू पोहोचलेले आहेत म्हणजे दोन्ही टीम पोहोचलेले आहेत. म्हणजे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गणेश ठाकरे पुढचा चेंडू. हा चेंडू थोडासा गतीमध्ये परिवर्तन थोडासा स्लोअर चेंडू टाकला होता आणि त्याच्यावर आता एकच धाव इथे घेतली जात आहे. चांगली फिल्डिंग पाहतोय. धावसंख्येचा जर विचार केला आपण तर अल्पेश 25 धावा फक्त झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर 6 चेंडूमध्ये 15+ धावा जर आल्या नाही तर लो स्कोरिंगचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आपण 40+ क्रिकेट खेळतो तर 40+ धावा येणं फार महत्त्वाचं आहे. आणि आता गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा राजू अटॅक करण्याकरता आपण पाहतोय. इथून आता षटकार चौकार येतील तरच मॅच मध्ये रंगत निर्माण होऊ शकतो. सुरुवात इथे आपण पाहतोय की वाईट न केली आहे. एक्स्ट्रा धावसंख्या 26 धावा धावफलकावर. शेवटचा हा षटक आपण पाहतोय. यानंतर टॉस होईल. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपली तयारी दाखवायची आहे. वेलकम जालिंदर पाटील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही तिथे आणि आता बॅकअपला पाहतोय आपण संजू पोहोचला गेलाय आणि आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. थ्रो थोडासा वाईट आहे. धावा पूर्ण केलेल्या आहेत 3. वेलकम कमलाकर पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 29 धावा. धावा बनतात या षटकामध्ये. एक वाईट देखील आणि 3 धावा देखील आलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा राजू खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होते खेळपट्टीवर. विनोद भगत भरपूर चेंडू डॉट झालेत आज आणि आता हा पाहतोय की खाली क्षेत्रामध्ये खेळलाय जैन तरे. याची परीक्षा अग्नि परीक्षा सध्या मैदानामध्ये वेगाने चेंडूपर्यंत चेंडूला थांबवला गेलाय. धावा पूर्ण झाल्या 2 आणि आता थोडंसं मिस जज पाहायला मिळेल विकेट किपरच्या माध्यमातून. तिसरं धाव देखील पूर्ण केलाय. चौथा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता पुन्हा एकदा ओव्हरथ्रो होत आहे. अगदी राकेश पाटील देखील थकले गेलेत असं म्हणूया आपण. आणि आता आता काय घडले पाहूया. आय थिंक फलंदाज रनआउट झालेले आहेत. कालूरामजी हलके यांची देखील उपस्थिती झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय की कमलाकरजी पाटील नक्कीच आपल्या आगरी समाजाचं नाव ज्याच्या माध्यमातून नक्कीच उंचावला गेलाय. हेमंत गुलवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. टोटल धावसंख्या अल्पेश सांगत आहे की ती 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. राजू ठाकरे याच्या अगेन्स्ट धावा बंद आहेत.
प्रशांत आला नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये. नक्कीच असंही नेहमी उल्लेख केला जातो की 12वा खेळाडू इज कंपल्सरी. मात्र अल्पेश गायकवाड आहे, प्रत्येक संघाची नावं त्याला देखील माहिती आहेत. मात्र काही खेळाडू नवीन देखील आहेत संघामध्ये आणि काही खेळाडू भरपूर उशिरानंतर क्रिकेट खेळत आहेत. तर आधीमध्ये जे खेळाडू येतात त्यांची नावं अल्पेशपर्यंत माहिती नसतात. म्हणून अल्पेशने एकच सांगितलं आहे, ज्याची नावं माहिती आहेत त्याची नावं आम्ही फक्त ॲड करू. आणि जेव्हा उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सिरीज दिली जाईल मग त्या खेळाडूचा उल्लेख नसला तर तुम्ही आमच्यापर्यंत येऊ नका. न प्रत्येक संघाला म्हणूया आपण अल्पेश, कारण की प्रत्येक संघाचा 12वा खेळाडू उपलब्ध नसतो. कधी कधी 11 देखील जमत नसतात. प्रशांत नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये, गोलंदाज राजू. शेवटचा षटक सुरू आहे सध्या मैदानामध्ये. त्याच्यावर थोडंसं वेग वाढवला गेला आणि परफेक्टली वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू पाहतोय आपण. कमबॅक करताना गोलंदाज. या धावा आहेत ना कशा तरी 40+ बनवाव्या लागतील तरच मॅच मध्ये थोडीशी मजा येईल, रंगत येईल. पुढचा चेंडू राजू ठाकरे. फुलटा चेंडू, फुल अँड पॉवरफुल चेंडू झाला सीमा रेखा पार. षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. समोर चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक गणेश ठाकरे चेंडू मागे. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी वेगाने दुसरी धाव पूर्ण केली जाते. थोडासा ओव्हरथ्रो देखील झाला होता. पुन्हा एकदा बॅकअपला कालुराम ठाकरे आपण बघितला चांगली फिल्डिंग करताना. आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत पाहुण्यांच्या शुभ हस्ते. शेवटचा चेंडू या षटकातील राजू ठाकरे. चांगल्या धावा बनवले या षटकामध्ये. अल्पेश सांगते की धावसंख्या 41 धावा, एक चांगली धावसंख्या. आणि आता शेवटच्या चेंडूवर मोठा फटका केल्याचा प्रयत्न. जैन चेंडू खाली आहे, चुकी करणार नाहीये. विकेट मिळालेला आहे शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे झालेले आहे टोटल 41 आणि 42 धावांचं आव्हान आहे. आपण एक ब्रेक घेऊ, ब्रेकमध्ये टॉस करू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. टीम निंबावलीचे कॅप्टन चला आपण या. आपण स्वागत सत्काराकडे बोलणार आहोत. संतोष भाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना सन्मानित करूया. संतोष भाकरे साहेबांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. ग्रामसेवक आहेत. हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर पाहू शकता. भगवान भोईर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना मात्र या ठिकाणी योग्य तो मान सन्मान दिला जात आहे. त्यानंतर रमेश दौडिया साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आपण त्यांना देखील सन्मानित करूया. विंडोज इंटरनॅशनल कंपनीचे ते ओनर आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी सन्मानित केले जाईल. विंडोज इंटरनॅशनल कंपनीचे ओनर रमेश दौडिया यांना देखील व्यासपीठावर सन्मानित केले जाईल. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय.
वेलकम सीताराम दादा गुलवी यांचे या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळाचे सचिव आहेत. त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय कमलाकरजी पाटील देखील उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. टीम वडगरचे कॅप्टन आहेत कमलाकर पाटील यांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावर होईल. आपण कमलाकरजी पाटील यांना देखील सन्मानित करूया. कमलाकर पाटील यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. रामदासजी शेळके आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. त्यानंतर हेमंत रंगाबाई देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. उपसरपंच निंबावली त्यांना देखील आपण सन्मानित करूया. आपण या ठिकाणी शुभ सन्मान करूया. हेमंत रंगाबाई गुलवी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान भगवान भोईर साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. त्यानंतर मी तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये घेऊन चालतोय. ज्या ठिकाणी वडगर आणि निंबावली या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय रमेशजी दौडिया आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी टॉस उडवला जाईल आणि टॉस बॉक्स मध्ये संदेश पाटील सज्ज आहेत. ओव्हर टू द टॉस बॉक्स. वेलकम सर. रामदासजी शेळके साहेब अध्यक्ष आहेत अमर क्रीडा मंडळाचे आणि त्यांची देखील इथे उपस्थिती टॉस बॉक्स मध्ये. हेड अँड टेल हा कॉइन सर्वांना ठाऊक आहे. चाचणी स्पर्धेपासून हाच कॉइन सध्या आहे सर्वकडे. हेड असा कॉल आहे वडगड संघाचं. आलेल देखील हेड आहे. फक्त निर्णय सांगायचा आपण जालिंदर दादा. बॅटिंग ठीक आहे. थँक्यू. नाणेफेकी झालेली आहे. आई गावदेवी वडगड संघाने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संदेश ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू संदेश पाटील भिवंडीकर. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात झाली आहे. 42 धावांचं लक्ष असताना मात्र पहिल्याच बॉलवर मोठी विकेट आली आहे. संतोष ठाकरेला मैदान सोडावं लागला. नवीन फलंदाज जहीन तरे मैदानाच्या आतमध्ये. अगदी मोलाची महत्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी अंकुश पाटील या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज अंकुश पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. अकाउंट ओपन झालंय जहीन तरे आणि सोबतच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचं देखील. पहिली धाव ठाकूरपाडा टीमसाठी आपण पाहतोय. 42 धावांचं लक्ष आहे. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 80 धावांचं लक्ष उभं केलं होतं ठाकूरपाडा टीमने. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल.
42 धावा म्हटलं की या विकेटवर इनफ नाही आहेत, कारण या विकेटवर अगदी स्कोरिंग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतात, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय, निघून जाईल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. षटकार. अतिशय सुरेख फटका. आज अगदी भन्नाट फॉर्म मध्ये आपण पाहतोय संजय ठाकरेला, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील नाबाद 60 धावा ठोकल्या होत्या त्याने, आणि या ठिकाणी देखील एक षटकार आलाय. या बॉलेस देखील गॅप शोधण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क आवत असं नाहीये, थोडी मिसफिल्ड झाली आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि पाहता पाहता बॉल मात्र निघून गेलाय, सीमारेषा पार, मिळतील 4. चौकार. वेलकम सुनील गुलवी, माजी सरपंच निंबावली गाव. वेलकम साई गुलवी, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कर्तव्य दक्ष कर्मचारी साई गुलवी, आपलं हार्दिक स्वागत. षटकार, त्या षटकारानंतर चौकार. धावा झाल्या आहेत 12. षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस बॉल सोडून दिलाय, पुन्हा एकदा दिशा चुकीची आहे. षटकार चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी दिशाहीन चेंडू हाताळला गेलाय. फक्त 42 धावा ठोकायच्या आहेत, आणि सुरुवात आतापर्यंत चांगली झाली आहे. पहिल्या 4 बॉलमध्ये 13 धावा आल्यात श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस देखील कमालीचा स्ट्रोक, बॉल थांबत नाहीये, बॉल निघून गेलाय, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट. चौकार. अगदी भन्नाट फॉर्म आतापर्यंत संजय ठाकरेचा पाहायला मिळालाय. वेलकम योगेशजी ठाकरे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या बॉलेस देखील अजून एक चांगला फटका, बॉल सीमा पार, षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी, अगदी लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा इरादा त्या ठिकाणी आपण पाहतोय. 23 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यात, आणि त्यानंतर आपण वेलकम योगेशजी ठाकरे, आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान. षटक क्रमांक 2 राकेश पाटील आलाय, आणि पहिलाच बॉल कव्हरच्या वरून उडवला, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल स्टॉप केला गेलाय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. वेलकम अनिल मुकादम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून वरिष्ठ खेळाडू सन्मान देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. स्वर्गीय सुरेश भाऊ भोईर यांच्या स्मरणार्थ आकर्षक ट्रॉफी आहे अमर स्पोर्ट कासनेच्या माध्यमातून. पायगाव संघ या ठिकाणी दाखल झालाय.
25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. वैयक्तिक 20 धावा संजय ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. वेलकम राम गुलबी, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज गणेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. झाल्या आहेत डबल 3. 33 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. 42 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. अगदी मजबूत स्थिती पाहायला मिळते. या वेळेस समोरच्या दिशेने अगदी के कडक फटका क्रिकेट मधील अगदी अतिशय सुरेख फटका गणेश ठाकरेच्या बॅटमधून आलाय. या वेळेस देखील पुन्हा एकदा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. हा विजयाचा फटका. मॅच अष्ट चालूया. स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासने ते चाविंद्राचे विद्यमान सचिव सीताराम दादा गुलबी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. मी योगेश प्रमोद ठाकरे आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे.